हे गाईज माहिती ब्लॉग्स आज आम्ही जाणार आहोत गेटवेला. तर आता मी आलेलो मावशीच्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे इथे मावशी राहते माझी. आणि इथे वेस्टर्न लाईन आहे सगळी. ही बघा, ही वेस्टर्न, इकडे AC वेस्टर्न चालली आहे. ही वेस्टर्न रेल्वे गाईज. तिकडे आहे दादर स्टेशन आणि इकडे आहे माटुंगा रोड. तर आता आपण भेटूया पुढे. इथे बॉल वगैरे पडतात माहिती आहे का? हे बाई स्टँड्स आहेत. ते पण तिकडे पण स्टँड्स आहेत बसायला. आपण फायनली पोहोचलेलो आहोत चर्चगेट स्टेशनला. चर्चगेट मावशी आणि दादा. तर आता आम्ही जातो आहे गेटवेला. तर गाईज फायनली पोहोचलेलो आहोत चर्चगेटला. सो काय आता आपण बसलो आहे फायनली बसमध्ये. आता आपण जातो आहे गेटवेला. बघू शकतो. तर आता आपण जाऊन डायरेक्ट भेटूया गेटवेला. आता आपण पहिले हेलिपॅडला बंद आहे. आता ते शॉपिंग चालू आहे. त्याचमध्ये घेतो. आता आपण जातो कॉजवेला. गाईज कॉजवे बघा, अख्खा एरिया कॉजवेच आहे. हे बघ, गार्डियन बेल. आपण आलेलो त्या दिवशी. हे पण हे मशीन ड्राईव्ह आहे. हा, पण आपण इथपर्यंत नव्हतो आलो. आपण पुढूनच गेलेलो. गाईज आता आपण पोचलेलो यो हँगिंग गार्डन आहे आणि हा माताजीचा बूट आहे. तर आता आपण जाऊया पुढे. तर समोरच तुम्हाला मरीन्स आणि गिरगाव चौपाटी दिसेल. तर हे बघा, गिरगाव चौपाटी आणि मरीन्स ड्राईव्ह. पुढे जाऊया आणि मग बघूया तिकडे मरीन्स ड्राईव्ह. आणि हा बघा वुडन ब्रिज नवीन बनतोय आता. ते तिकडे गार्डन बघू शकता, खूप मोठा आहे गार्डन. तुम्ही फोटोशूट पण करू शकता त्या गार्डनमध्ये येऊन. आता मी जातोय बघू तर वुडन ब्रिजच्या जायला रस्ता भेटला तर आपण तिकडे पण जाऊया. तुम्हाला पास घ्यायचे याच्यासाठी. हा दगड बघा काय भारी वाटते. हे असं वुडन ब्रिज आहे. व्ह्यू मस्त भेटतोय काही तिथे. कॅमेरे सगळे लागलेत. वुडन ब्रिज, हा वुडन ब्रिज. आणि ह्याच्याच वरती जस्ट म्हातारीचा बूट आहे. तुम्हाला दाखवला ना मी, तो अख्खा म्हातारीचा बूट आहे. काय करतो दादा? काय दाखवतोय तू बघ. दादाला पॅरिस पॅरिस मग आता तिकडे जावं लागेल. या ब्रिजचं हे शेवटचं डायरेक्ट असा घेऊन येऊ. तर किती छान आहे. थांबा. आता टाइम संपला आहे आमचा जायचा. तर आता आम्ही लोक जातोय बाहेर. आता आपण जाऊया गेटवेला. आर्या वगैरे सगळे आलेत. तर
मग आता आपण जाऊया बाहेर. बाहेर दादा त्या भेटूया गेटवेला. तर आता आम्ही पोचले कॉर्सवेला. परत बसने आम्हाला इकडे उतरवलं. तर आता आपण जातोय गेटवेला. इंडिया गेट जो गेट ऑफ इंडिया गेटवे ऑफ मुंबई. हॉटेल. समोर ताज हॉटेल आहे. त्या बाजूला हॉटेल यो ताजमहल आणि हे समुद्र. केरे कगडे भाई एसी ते आहे आमच्यावरतीच आहे. यहाँ पर लेफ्ट साइड में एनसीपी है. नए नए जो मूवीज आते हैं उनके पहले फिल्म शो यहाँ पे लगते हैं. रतन टाटा सर जी का जब भी देहांत हुआ था तभी उनका पार्थिव शरीर शुरुआत में यहीं पर लाया गया था. लेफ्ट साइड में एनसीपी है. यहीं पर राइट साइड में होटल ओबेरॉय. 26/11 के आतंकवादी हमले में ताज के साथ. साइड में अंदर की तरफ है बेवरॉय स्टेडियम. वानखेड़े स्टेडियम से भी पुराना स्टेडियम है. ब्रिटिश टाइम का स्टेडियम है. पुराने जमाने में सारे क्रिकेट मैचेस इस स्टेडियम पे हुआ करते थे. टिकट सेलिंग को लेके हुए झगड़े के कारण बाद में वानखेड़े स्टेडियम बनाया गया. में बॉलीवुड मूवीज में ज्यादातर एक्सीडेंट सीन, कार जंप करवाने वाले, क्रैश करवाने वाले जो सीन रहते थे वो शूट किए जाते थे सामने की तरफ मरीन ब्रिज. तो आता आपण घरी पोचलो. झोप आलेलो मध्ये. सकाळी लवकर उठलेलो. तर आता आपण झोपूया. सकाळी कॉलेजला जाणार. झोपू मस्त इथे झोप आलेली कडकमध्ये. थोडासा व्लॉग करतो. डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो. चला बाय.